नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. महिला आरक्षण, महिला सरपंच आणि प्रत्यक्ष चालणारा कारभार ह्या विषयी आज आपण बोलणार आहोत. मित्रांनो, हा विषय मी केवळ ऐकून किंवा वाचून सांगत नाही, तर माझ्या प्रत्यक्ष कामातून आलेल्या अनुभवावरून हा विषय मी आपल्याशी बोलत आहे. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. महिला आरक्षणाविषयी आपण थोडी पार्श्वभूमी सुरुवातीला समजून घेऊ. महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50% आरक्षण आहे. तर ह्या 50% आरक्षणाची तरतूद नेमकी कुठल्या कायद्यामध्ये आहे या संदर्भात आपण माहिती घेऊया. 73वी घटना दुरुस्ती अधिनियमन 1992 नुसार कलम 243D मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीण म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ह्यामधील महिलांच्या 50% आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे. हे 73वी घटना दुरुस्ती 1992 मध्ये मांडण्यात आली होती आणि हे अधिनियम 24 एप्रिल 1993 रोजी लागू करण्यात आले होते. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था शहरी म्हणजे नगरपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका ह्यामध्ये देखील महिलांना 50% आरक्षण आहे. तर ह्या आरक्षणाची तरतूद 74वी घटना दुरुस्ती अधिनियम 1992 नुसार करण्यात आलेली आहे. या घटना दुरुस्तीनुसार कलम 243T मध्ये या आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे. 74वी घटना दुरुस्ती अधिनियम हे देखील 1992 मध्ये मांडण्यात आले होते आणि ते 1 जून 1993 पासून लागू करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50% आरक्षण देण्यात आलेले आहे. आपण आता महिलांच्या 50% आरक्षणाची तरतूद कायद्यामध्ये नेमकं कुठल्या कलमामध्ये आहे आणि ती कोणत्या घटना दुरुस्तीनुसार करण्यात आलेली आहे याची माहिती आपण बघितलेली आहे. तर मित्रांनो, महिला सरपंच किंवा महिला आरक्षण या संदर्भात मला प्रत्यक्ष आलेल्या अनुभवाबद्दल आपण चर्चा करणार आहोत. मी सन 2016 साली सोलापूर जिल्ह्यातील माढा, मंगळवेढा आणि माळशिरस तालुक्यामध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत इन्स्पेक्शनचे काम करत होतो. त्या अनुषंगाने त्या 3 तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये जाणे, त्या गावातील एकंदरीत स्वच्छतेची परिस्थिती पाहणे, त्याचबरोबर सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक नागरिक, शाळा, शिक्षक, विद्यार्थी यांच्याशी चर्चा करून तेथील स्वच्छतेविषयीची माहिती जाणून घेणे किंवा त्यांच्या अडचणी काय आहेत त्या समजून घेणे, अशा प्रकारचं माझं काम सुरू असायचं. त्याच दरम्यान एका गावामध्ये महिला सरपंच होत्या. अर्थातच त्या आरक्षणातून महिला सरपंच झाल्या होत्या. तर गावातील स्वच्छतेविषयी किंवा इतर कोणत्याही कामाविषयी माहिती विचारत असताना मी प्रश्न विचारल्यानंतर महिला सरपंचाऐवजी कुणीतरी पुरुष ग्रामपंचायत सदस्य त्यांच्या अगोदर त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचा. असं 1-2 प्रश्नाबाबत घडल्यानंतर मी त्या पुरुष ग्रामपंचायत सदस्याला तिथे थांबवलं आणि ते महिला सरपंचाला प्रश्न विचारला. सुरुवातीला त्या महिला सरपंच थोड्याशा गोंधळल्या, गडबडल्या, पण त्यांना पुरेसा वेळ दिल्यानंतर त्यांनी त्या प्रश्नांची उत्तरे दिली. त्या महिला सरपंच मी विचारलेला प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायच्या आणि त्याचा विचार करून व्यवस्थित उत्तर द्यायच्या. त्यातून एक गोष्ट लक्षात आली की इथे क्षमतेचा प्रश्न नव्हता, तर प्रश्न होता त्यांना संधी देण्याचा आणि विश्वासाचा. तर पुरुष ग्रामपंचायत सदस्य त्यांना बोलण्याची संधी न देता स्वतः त्या प्रश्नांची उत्तरं देत होती. तर त्यांचा समज असा होता की त्या बोलू शकणार नाहीत किंवा त्यांना काही माहिती नसेल. पण योगायोगाने त्या महिला सरपंच व्यवस्थित बोलल्या आणि त्यांना गावातील सर्व प्रश्नांबाबत किंवा इतर सर्वच माहिती त्यांच्याकडे उपलब्ध होती. तर मित्रांनो, ह्यामुळे त्या महिला सरपंचचा आत्मविश्वास वाढला. त्यांना स्वतः बोलण्याची क्षमता निर्माण झाली आणि लोकांपुढे एक वेगळा आदर्श निर्माण झाला आणि त्यांची एक चांगली प्रतिमा त्या गावामध्ये निर्माण होण्यास मदत झाली. मित्रांनो, महिला आरक्षणाबद्दल खूप चुकीचा अर्थ आपल्याकडे घेतला गेलेला आहे. बहुतांश पुरुषांना वाटतं की महिला म्हणजे फक्त मुखवटा, महिला म्हणजे फक्त नावापुरती असते, कारभार हा सगळा पुरुषांनीच बघायचा असतो, असा समज बहुतांश राजकारणी पुरुषांचा आणि काही नागरिकांचा देखील झालेला आहे. तर कुठेतरी ही बदलण्याची गरज आहे. म्हणून माझं स्पष्ट मत आहे, केवळ महिला आरक्षण पडलेलं आहे म्हणून महिलांनी लोकप्रतिनिधी होऊ नये. तर लोकप्रतिनिधी होऊन गावचा कारभार सांभाळणं, स्वतः नेतृत्व करणं हे खूप महत्वाचं आहे. तसेच केवळ खुर्चीवर बसणे म्हणजे नेतृत्व नव्हे. नेतृत्व म्हणजे जबाबदारी स्वीकारणे, प्रश्नांची उत्तरं देणे आणि गावातील प्रश्न सोडवणे, हे खरं नेतृत्व आहे. त्याचबरोबर महिला सरपंच म्हणजे केवळ आरक्षणाची जागा नाही, तर गावाच्या विकासाची दिशा देणारी शक्ती आहे.
मित्रांनो, तुमच्या गावामध्ये कशी परिस्थिती आहे ह्याबद्दल नक्की कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.